सांगली विकास आराखडा 2030 तयार करण्यासाठी सांगलीकर जनतेने सूचना द्याव्यात। सांगली जिल्ह्यातील भुईकोट किल्ल्यांच्या पर्यटन वाढीसाठी सगळ्यांनी एकत्र यावे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन। मिरजेत सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय तसेच विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मिरजेतील ऐतिहासिक मिरज भुईकोट किल्ला येथील काळ्या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या काळ्या बुरुजावर दगडी तोफेचे गोळे जतन करून ठेवण्यात आले आहेत। मिरजेतील भुईकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाला असून या किल्ल्यांचे संवर्धन करून पर्यटन वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। त्याचबरोबर सांगली जिल्हा विकास आराखडा 2030 तयार करण्यासाठी सांगलीकर जनतेने सूचना द्याव्यात असे आवाहन जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि यावेळी विलास देसाई, मोहन वनखंडे सर, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेविका अपर्णा शेट्टे, विवेक बंडू शेट्टे, किरण भुजबुडे, मदन तांबडे, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिवाजी महाराजांच्या जयंती आपण आज सांगली मिरज आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरी करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि लोक कल्याणाच्या भोवती तो पूर्णपणे साकारलेला आहे। मला असं वाटतं की आजच्या दिवशी महाराजांच्या कार्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि आपला सांगली जिल्हा हा भविष्य काळामध्ये 2030 पर्यंत अत्यंत प्रगत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आणि इथल्या सर्व लोकांना आपल्याला योग्य न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला विकास करायचा आहे। त्या अनुषंगाने आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा नियोजन आराखडा किंवा ज्याला आपण म्हणतो विजन डॉक्युमेंट 2030 करत आहोत। या सर्वांमध्ये मी सर्व सांगलीकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या ज्या सूचना आहेत, आपल्या डोक्यामध्ये जो काय आराखडा असेल तो आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा। त्याचबरोबर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी आम्ही आज किल्ले महोत्सव हे सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे आणि सांगलीतील 12 किल्ले आहेत। त्यात बानूरगडला जिथे बहिर्जी नाईकांची समाधी आहे तोही किल्ला आहे, आपला खानापूरचाही किल्ला आहे, तसं मिरजचाही किल्ला हा अत्यंत ज्वाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार आहे। वाघणीच्या किल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मार्गावरचा मुक्काम झालेला आहे, मिरजच्या किल्ल्यातही झालेला आहे आणि या निमित्ताने पर्यटन वाढीसाठी या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकत्र यायचं आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून जे आम्ही म्हणतो की क्वाटर्नरी सेक्टरमधून येणारा पैसा हा आपल्याला खूप काही देऊन जातो, कारण आपलं तसं त्याच्यामध्ये असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार कमी असतं। तर क्वाटर्नरी सेक्टरच्या वाढीसाठी आपण पर्यटनाचा विकासाचा विचार करत आहोत आणि म्हणून आपण किल्ले विकासाच्या दृष्टीतून आपण हा संपूर्ण जिल्हा बांधून घेत आहोत। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं की उद्या आम्ही सर्वजण या सगळ्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत, कारण छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांच्या किल्ल्यांवर त्यांनी एक कागदाचा तुकडा पडू दिला नसता। तर माझी या निमित्ताने आपल्या सगळ्या सांगलीकरांना आव्हान राहणार आहे की आपण सर्वांनी तहसीलदार यांच्या सूचनेनुसार उद्या सकाळी आपण जी ते वेळ सांगतील त्याला आपण एक श्रमदान करूयात आणि स्वच्छतेच्या या अभियानामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊयात। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली।